राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यावेळी सॉलिसिटर जनरल या प्रकरणामध्ये वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली। ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच 28 नोव्हेंबरला ठेवलेली आहे। सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। तर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूया। बांठी आयोगाच्या आधीच्या परिस्थितीमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं असं याचिकाकर्त्यांनी म्हणणं मांडलं। तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेलं निकालपत्र ज्यात आरक्षणच नव्हतं। त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता काय म्हणालेत, कोर्टाला ठरवू दे। आम्ही सदहेतूने कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला। आम्ही अजून माहिती घेतो आहे, पण एक दिवस नंतर सुनावणी ठेवता येईल का? नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका आहेत। 2 डिसेंबर 246 परिषद, 42 नगरपंचायत निवडणुका आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका बाकी आहेत। त्यावर याचिकाकर्त्या म्हणालेले आहेत, आधीच निवडणुका जाहीर आहेत, अर्ज भरून झालेले आहेत। 40% नगर परिषदेमध्ये 50% आरक्षण उल्लंघन झालेलं आहे असंही याचिकाकर्त्याने म्हटलं। त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असं म्हटलेलं आहे, आज आम्ही कोणतंही मत मांडत नाही। तुषार मेहतांनी म्हटलं, गुरुवारी किंवा शुक्रवारी ठेवूया। निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून मागितला, त्यावर याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला। त्यावर याचिकाकर्त्यांनी म्हटलं, 50% आरक्षण उल्लंघन झालेलं आहे। सरन्यायाधीश म्हणाले, शेवटी या प्रकरणातील आदेशाला बांधील असूनच निवडणूक होणार आहे। निवडणूक आयोगानं आज तुम्ही निर्णय केला तर त्यानुसार आम्हाला आरक्षण। शुक्रवारी 12 वाजता पुढील सुनावणी पार पडेल। निवडणुका सुरू झालेल्या आहेत। सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। 2 तारखेला मतदान आहे। त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील, पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे। त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही।